नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला खूप धक्कादायक असा प्रकार पाहायला मिळतोय। आता मात्र मालिका खूप सुंदर अशा वळणावर खऱ्या अर्थाने आली आहे। प्रेमाचा भाव व्यक्त करण्यासाठी जे काव्याने पाऊल उचललंय त्यानंतर पार्थ मात्र पूर्ण हादरून गेलाय। नंदिनीने तर या दोघांना एकत्र आणायचं काम ठरवलेलं आहे, पण आता इकडे काव्याने या सगळ्याला नकार देत जर देशमुख मला होकार देणार नसतील तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये असं म्हणत जो काही धमाका केलाय ना, त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने आता इकडे नंदिनी पार्थ या दोघांच्या समोर आपण आता कितीही म्हणजे आटापिटा केला, काही जरी या दोघांना सांगितलं तर या दोघांना एकत्र आणायला तर शक्य नाहीये। कारण खूप दिवस म्हणजे खूप डोक्यावरून पाणी निघून गेलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आता बदलल्यात हे लक्षात आले आणि त्या नंदिनीला धक्का त्या गोष्टीसाठी बसलाय ज्या वेळेला जीवानेच नंदिनीच्या प्रेमाखातर भयंकर पाऊल उचललेलं असतं। दोघांनी सुद्धा आता आपल्या प्रेमाची परीक्षा देण्यासाठी हे जे काही डेंजर पाऊल उचललेलं आहे त्याचे परिणाम आता काय होणार आणि त्यानंतर तरी पार्थ नंदिनी यांना एकमेकांच्या प्रेमाची प्रचिती कशी येणार, सगळं प्रेक्षकांनो आजच्या भागात आपण बघू। आपण आजच्या भागात तर बघितले की नंदिनीने या दोघांचं लग्न लावण्याचा जो काही निर्णय घेतलाय तो दोघांनाही मान्य नाही। आता पार्थ आणि जीवाच्या आईवडिलांना मान्य आहे। आता इकडे ते सगळेजण नंदिनीला खूप समजावतात, नंदिनी हे असं होत नसतं, लग्न हा पोरखेळ नाहीये आणि त्यामुळे ते असं होणारच नाहीये। नंदिनी सांगते दोन प्रेम करणारे जीव जर एकत्र येणार नसतील तर काय उपयोग। जीवा आणि काव्या हे दोघं जण जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि नंदिनी मात्र ऐकतच नाहीये। नंदिनीने आपली सगळी मतं सगळं सांगून टाकलंय आणि त्यानंतर नंदिनी कोणाचंच काही ऐकायला तयार नाहीये। त्यामुळे या दोघांनी निर्णय घेतलाय की निदान आता पार्थला तरी समजावून सांगूया। म्हणून आता ज्या वेळेला पार्थला समजवायला इकडे आले त्यावेळेला तो तर पुढची टोकाची भूमिका घेतो आणि म्हणतो काही फरक पडत नाहीये, माझा आणि काव्याचा डिवॉर्स झाला तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही। आता डिवॉर्स हे नाव काढल्यावर ते सगळ्यांना धक्का बसतो। प्रेक्षकांनो आता पार्थचे आई वडील तर खूप मोठ्या धक्क्यामध्ये गेलेले असतात। काय डिवॉर्स, हे कसं शक्य आहे, डिवॉर्स का करायचा आहे यावरती मग आता इकडे नंदिनी सांगते हो, कारण आम्ही मुळातच त्यांना मिळून म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवॉर्स फाईल केलेलाच आहे। तुम्हाला कुणालाही हे माहीत नसलं तरी आम्ही ऑलरेडी अंडरस्टँडिंग करत असलेलं हे सगळं आहे। म्हणूनच मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आता हा डिवॉर्स होणार म्हणजे होणार। त्यावरती मग आता प्रेक्षकांनो इकडे जीवा सांगायला लागतोय पार्थला, दादा अरे काय बोलतोस तू, हे कसं शक्य आहे। त्यावर तो म्हणतो का शक्य नाही आहे, माझा आणि काव्याचा डिवॉर्स झाल्याने कोणत्याही गोष्टी अशक्य नाही आहेत, त्यामुळे आमचा डिवॉर्स हा होणार आणि होणारच, त्यासाठी मी सुद्धा मान्यता दिली आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर डिवॉर्स होईल आणि डिवॉर्स फाईल करण्याची गरजच नसते कारण ऑलरेडी डिवॉर्स फाईल झालेला असतो। त्यानंतर मग आता घरच्यांना सगळ्यांना धक्का बसलाय की या लोकांनी आधीच हा इतका मोठा निर्णय घेतलाय, त्यांना काहीच कळायला मार्गच नाहीये। ते सगळेजण आता थोडाफार तरी गडबडलेले आहेतच प्रेक्षकांनो। त्यांना आता धक्का तर एवढा बसलाय की अचानकपणे हे काय निर्णय घेतलाय। त्यानंतर मग आता एकदा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा जीवा आलेला आहे आणि जीवा म्हणतो नंदिनी एकदा विचार कर, प्लीज एकदा विचार कर ना, तुम्ही जे करताय ना ते खूप चुकीचं आहे। यावरती नंदिनी म्हणते नाही जीवा, तुम्ही जे आधी करत होतात ना ते चुकीचं होतं, तुम्ही जे काही आत्ता आमच्यासोबत करत होतात ना ते चुकीचं होतं, स्वतःसोबत जे करत होतात ते चुकीचं होतं। जर तुमचं प्रेम काव्यावरती आहे तर हे लग्न शक्य नाही आहे, माझ्या साईडने मी हेच निभावू शकत नाही आहे। तर नंदिनी प्रेक्षकांनो घरी आली, आपली बॅग भरून ती आता घर सोडून निघालेली आहे। त्याच वेळेला इकडे आता पार्थने सुद्धा डिवॉर्ससाठी फाईल केलेलं म्हणजे एक डिवॉर्स आहेच आणि आपली तयारी दाखवल्यावर आता इकडे काव्याने एक मोठा निर्णय घेतलाय। काव्या सांगते नाही, जर का या सगळ्यामध्ये आता इकडे पार्थ माझ्या आयुष्यामध्ये नसतील तर माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाहीये। पुन्हा त्याच वळणावरती मी आता येऊन ठेपले आहे। ती सांगत असते, पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आयुष्याने मला पुन्हा एकदा त्याच वळणावरती आणले। 1 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी मी होते ना परत मी फिरून तिथेच आले। मी जे काही सांगते ना देशमुख ते आता पुन्हा एकदा तुम्ही ऐका। मला इतकंच सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वीसुद्धा जर माझ्यावरती अन्याय झाला आहे ना तर आत्तासुद्धा माझ्यावरती अन्यायच होत आहे, अन्यायच होतोय आणि मला वाटतंय यावरती पार्थ म्हणतो नाही, 1 वर्षापूर्वी जो तुमच्यासमोर अन्याय झालेला आहे ना त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करतोय।
तुम्ही बिलकुल काळजी करू नका काव्या. 1 वर्षापूर्वी तुमच्यासोबत जे झालंय ते सगळं सुरळीत आता होणार आहे. त्यावरती काव्या म्हणते, काय सुरळीत होणार? 1 वर्षापूर्वी झालं ते 1 वर्षापूर्वी. आता जर का मी जीवावरती प्रेम करत होते आणि त्यानंतर माझं लग्न तुमच्यासोबत झालं, हा जर का अन्याय आहे. आणि आता जर का मी तुमच्यावरती प्रेम करायला लागले आणि त्यानंतर तुम्ही माझं लग्न जीवासोबत लावत आहात, तर हा सुद्धा अन्यायच आहे ना. तो अन्याय आता पुन्हा 1 वर्षभरानंतर पुन्हा मला सहन करायचा नाही आहे. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यावर मग आता इकडे पार्थ सांगत असतो, अहो काय बोलताय तुम्ही काव्या? तुमच्यावरती कुठलाही अन्याय होत नाही आहे. तुम्ही स्वतःवर आत्तापर्यंत जो काही अन्याय करत होतात ना, त्या अन्यायाला आता वाचा फुटलेली आहे. त्यावरती काव्या म्हणते, नाही देशमुख, तुम्हाला जो न्याय वाटतोय तो माझ्यासाठी न्याय नाही आहे, तो माझ्यासाठी अन्यायच आहे. आता पार्थला काहीच कळत नाही आहे. प्रेक्षकांनो, तो मात्र सांगतोय, मी असं कसं करू शकत नाहीच आहे. जो माझा भाऊ जिच्यावरती प्रेम करतोय त्या बायकोसोबत संसार करणं हे मला शक्य नाही आहे काव्या. आणि त्यानंतर तो सांगतोय, काहीही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. मी माझा स्वतःला सावरून घेईल. तुम्ही माझा विचार करताय ना की माझ्या आयुष्याचं काय होईल किंवा आता माझ्या आयुष्यामध्ये कसं काय होईल, तर मी मला सावरून घेईल. मी नक्कीच मला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करेल. यावरती काव्या सांगते, माझं काय, मी स्वतःला कशी सावरणार आहे? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हे बघा, तुम्ही स्वतःला सावरायचं नाहीच आहे, तर तुम्ही तुमचं आयुष्य आता आनंदात जगण्याची गोष्ट आहे ही. आता यावरती काव्या म्हणते, तुम्हाला असं वाटतं, पण तसं ॲक्च्युली नाही आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र आपल्या परीने समजावण्याचा ती प्रयत्न करते आहे. पण त्यानंतर पार्थने सांगितलं की नाही, तो जोरात किंचाळलाय. आता बस झालं, या विषयावर पुन्हा चर्चा करू नका. या विषयावर चर्चा आता झालेली आहे आणि ही चर्चा आता पुन्हा 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 जर का करायची असेल ना, तर मला आता त्याची गरज वाटत नाही आहे. असं म्हणत प्रेक्षकांनो, त्याने जोरात ओरडल्यावरती सांगते, ठीक आहे देशमुख, तुम्ही जर हट्टाला पेटलात ना, तर मी सुद्धा माझा हट्ट काय असतो ना हे आता दाखवून देईल. कारण मी तुम्हाला जीव तोडून जर का सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तुम्ही जे समजताय ते चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, तरी तुम्हाला ते समजून घ्यायचंच नाही आहे ना, तर देशमुख, आता माझा निर्णय घ्यायला मी सुद्धा समर्थ आहे. आणि यावरती ती सांगते, मग आता माझ्या निर्णयाचं जे काही असेल ना, ते बरं वाईट ते सगळं माझ्याकडे असणार आहे आणि त्यासाठी मी कुणालाही जबाबदार धरणार नाही आहे. त्यानंतर मग आता लगेचच ती तिकडून प्रेक्षकांनो जायला निघालेली आहे आणि तिने खूप मोठा स्वतःला संपवण्याचा चक्क निर्णय घेतलेला असतो. तोपर्यंत जीवा सांगतोय की दादा, तू तरी नंदिनीला समजाव ना, तू जर त्यांच्या होला हो केलंस तर कसं होईल? आता काव्या म्हणतायत, ते बरोबरच आहे. काव्या जे काही बोलते ते बरोबर आहे, कारण मला सुद्धा हे सगळं नकोच आहे. माझं सुद्धा आयुष्य वर्षभरानंतर पुन्हा पुन्हा गोल फिरून त्याच ट्रॅकवर नेऊन ठेवायचं आहे का? आता मी सुद्धा नंदिनीवर प्रेम करायला लागलोय. हो, मी मनापासून बोलतोय. त्यानंतर पुन्हा तुम्ही माझ्या आयुष्याची अशी धूळधाण करणार आहात का? पुन्हा एकदा आम्हाला त्याच याच्यावरती आणून सोडणार आहात का? परत एकदा आम्ही त्याच मार्गावर सगळं कसं फेस करणार आहे दादा? त्यावर पार्थ सांगतो, हे बघा, तुम्ही जे सगळं आमच्यासाठी बोलताय ही गोष्ट आम्हाला कळते. त्यावेळेला सुद्धा आता तुम्ही सॅक्रिफाईस केलं होतं ना, आणि आत्तासुद्धा तुम्ही सॅक्रिफाईस करताय आणि ते आमच्यासाठी अजिबात योग्य नाही आहे. असं म्हणत त्यांनी आता प्रेक्षकांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर तो सांगतोय की हे डिवॉर्स तर होणार आणि तुमच्या दोघांचं लग्न तर होणारच. आता हे दोघांना काय करावं काहीच कळत नाही आहे. त्यानंतर काव्या आता त्याला काही समजावण्याच्या भानगडीतच पडत नाही आहे. काव्या तडक तिकडून निघालेली आहे प्रेक्षकांनो आणि तिच्या मनाचा निर्णय आता कन्फर्म झालेला आहे. काय करायचं किंवा काय करायचं नाही आहे हे सगळं तिला माहिती आहे. इकडे सगळे घरी आलेले असतात. घरी आल्यावरती मग मात्र आता इकडे काव्याने मोठा निर्णय घेतला आहे. किचनमधला एक मोठा चाकू आता तिने प्रेक्षकांनो तिकडे आणून ठेवला आहे आणि मग काय, आता स्वतःला संपवण्याचा जो काही तिने निर्णय घेतला आहे ना, त्यानंतर ती आता स्वतःचं प्रेम, देशमुखांच्या प्रेम म्हणजे आता पार्थवरचं प्रेम प्रेक्षकांनो ती आता सिद्ध करायला निघाली आहे. तिने चाकू घेतलाय, कुणालाही न सांगता ती किचनमध्ये गेलेली आहे. त्या इकडे आता बाबांना तर काहीच कळायला मार्ग नाही आहे. काय आपल्या 2 मुलींच्या आयुष्यामध्ये काय वाढवून ठेवले देवा परमेश्वरा? लग्न झालं वर्षभरापूर्वी, त्यावेळेला दोघींच्या आयुष्यातली फरफट ही आता संपतच नाही आहे.
परंतु आता या आयुष्यामधली यांच्या फरफट संपेल असं वाटलं होतं, पण त्याच वेळेला सगळं परत एकदा उद्ध्वस्त झालंय, परत एकदा उलटून आले. त्यांना तर काय बोलावं काय करावं काहीच सुचत नसतं, काही मार्गच नसतो कळायला. त्यामुळे आता ते इकडे चांगलेच घाबरलेले अस्वस्थ झालेले असतात की आपल्याच मुलींच्या बाबतीत आता हे सगळं का व्हावं. तोपर्यंत आता इकडे नंदिनी घरी येते प्रेक्षकांनो. ती आता घर सोडून जायला निघालेली आहे, बॅग भरते. तोपर्यंत जीवा तिला घट्ट पकडतो आणि तुम्ही किती म्हटलं ना तरी मी तुला नंदिनी सोडणार नाही आहे, कारण तुझं माझं लग्न झालंय. माझ्या आयुष्यात हा काही खेळ नाही आहे. आज ज्याच्यासोबत लग्न केलं उद्या त्याच्यासोबत लग्न केलं, मी हे लग्न मान्यच करत नाही. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही आहे. त्यावर नंदिनी सांगायला लागते की खूप उशीर झालेला आहे जीवा, याला काहीच अर्थ नाही आहे. आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सोडून तर जाणारच आहे, पण तुम्हाला लग्न करावं लागेल. आणि त्यावर तो तिचे हात जोडून विनंती करतोय, असं काहीही करू नका की ज्याच्यामुळे मला त्रास होईल. आता मात्र नंदिनी म्हणते तुम्ही लग्न करायचे आणि तो म्हणतो तू जर नंदिनी मला सोडून गेलीस तर मी लग्न करणार नाही 100%. प्रेक्षकांनो, हाच संवाद चाललाय, आता हेच सगळं चाललंय. तोपर्यंत कुणालाच माहीत नाही आहे की काव्याने इकडे काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे, भयंकर असा निर्णय. तोपर्यंत या दोघांचं भांडण चाललंय. तिकडे मात्र काव्याने हातामध्ये सुरी घेतलीच आहे. त्यानंतर ती आता स्वतः हात कापून घेती आहे आणि त्याच वेळेला तिच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने पार्थला तो आवाज ऐकू गेलेला आहे आणि धावत पळत प्रेक्षकांनो पार्थ आता त्या ठिकाणी यायला लागलेला आहे. ज्या वेळेला पार्थ तिकडे येतोय तो पाहतोय तर काय, तिच्या हातामध्ये चाकू. आणि त्यानंतर तो आता सांगतोय, पार्थ जोरात किंचाळतो, काव्या थांबा, तुम्ही काय करताय. यावरती सांगते, काही नाही पार्थ, काहीच नाही. तरीसुद्धा जर तुम्ही मला आता हे करू शकत नाही आहे असं, तर मी स्वतःला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. माझ्या आयुष्याला तसाही काहीच अर्थ उरलेला नाही आहे पार्थ. यावरती जोरात ओरडत आता पार्थ तिला थांबवतो, पण कोणत्याही प्रकारे मी थांबणार नाही आहे असं आता जोरात काव्या म्हणत असते. तिने प्रेक्षकांना सांगितलं. त्याच वेळेला हा सगळा आवाज ऐकून बाकी सगळेजण धावत येतात. इकडे पार्थला तर आता यांना कसं थांबवावं काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि तो जोरात किंचाळतोय, थांबा. पण आता काव्या मात्र सांगते, मी एकाच अटीवरती थांबेन देशमुख, तुम्ही हे मुळातच लग्न माझ्यासोबत टिकवलं तरच. मी तुम्हाला सांगितले की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि आता तुम्ही जर का माझ्या प्रेमाचा स्वीकार करत नसलात तर आता पुन्हा त्याच सिच्युएशनवरती अडकून मला पडायचं नाही आहे देशमुख, बस झालं आता. इकडे पार्थला जरा जास्तच धक्का बसलाय प्रेक्षकांनो. त्यानंतर तो आता तिला थांबवण्यासाठी धावत पळत येतोय. काव्या थांबा, असं प्लीज करू नका. ती सांगते, नाही मी हेच करणार आहे जोपर्यंत तुम्ही माझ्यावरचं प्रेम व्यक्त करत नाही आहे. पार्थला आता काहीच कळायला मार्ग नसतो प्रेक्षकांनो. इकडे आरडाओरडा ऐकून नंदिनी तिकडे आली. पार्थचं काय चाललंय म्हणून नंदिनी पाहते तर काय, इकडे प्रेक्षकांनो नंदिनी बाहेर आली. त्यावेळेला तिने काव्याला ज्या अवस्थेमध्ये पाहून तिला तर शॉकच बसलेला असतो. काव्या असं जोरात ती ओरडते, वेड लागले का तुला, काय करतीयस तू, असं म्हणत प्रेक्षकांनो तिने आता काव्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता काव्या अजिबात काहीच ऐकायला तयार नाही आहे. आणि त्यानंतर मग आता तिला मोठा धक्का बसलाय की काय चाललंय हे सगळं काव्याचं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो काव्याने इकडे हा निर्णय घेतलाय तर तिकडे जीवाने सुद्धा मोठा निर्णय घेतलाय. जीवाला बाहेर काय चाललंय काहीच माहिती नसतं, पण आता प्रेक्षकांनो जीवाने जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे आता गडबड झालेली आहे. जीवाने इकडे स्वतःचं डोकं आपटून घेतलंय. चक्क नंदिनी, तुझ्यावर जर माझं प्रेम नसेल तर या जगण्याला काही अर्थ नाही असं म्हणत चक्क जीवाने डोकं फोडून घेतलंय. स्वतःला संपवण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न त्याने केलेला आहे. सगळ्याच गोष्टी अशा विचित्र पद्धतीने घडल्या आणि एकाच वेळेला मात्र आता दोघांनीही परीक्षा द्यायचं ठरवलेलं असतं. ज्या वेळेला दोघांनी ही परीक्षा द्यायचं ठरवलंय आता त्यानंतर तरी पार्थ आणि नंदिनीला या दोघांच्या प्रेमाची कबुली कळणार का, किंवा हे दोघंजण आपल्यावरती प्रेम करतात एकमेकांवरती नाही. परत पुलाखालून पाणी गेले, वर्षभरानंतर सगळं बदलले याची जाणीव होणार का पार्थला. हे दोघंजणसुद्धा आता त्या दोघांचं प्रेम ॲक्सेप्ट करणार का. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि असेच अपकमिंग ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो हाईप करायला विसरू नका. उद्या भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.